आज आपण 30 साईजच्या चेस्टची पेपर कटिंग करणार आहेत. तर सर्वप्रथम शोल्डर 4.7 इंच घेतलेत, आर्महोल 5 इंच घेतलाय. त्यानंतर आपण जे शोल्डर आणि आर्महोल घेतलेले आहेत ते जॉईन करून घेणार. त्याचं असं बॉक्स तयार झाला पाहिजे. ते झालं की आपल्याला लगेच ब्लाऊजची फुल लेंथ घ्यायची आहे आणि आपल्या ब्लाऊजची लेंथ आहे 13.5. त्यात आपण प्लस 1 इंच केलंय आणि फुल लेंथ ही 14.5 अशी येते. तर आता आपण चेस्टचे मेजरमेंट घेणार आहेत. तर आपली चेस्ट आहे 30 आणि त्यात आपण 4 डिवाइड केलेत प्लस 2. जेवढं आपले मेजरमेंट येते ते आपण घेणार. तर आपण जे आर्महोल घेतलेले तिथून आपण घेणार तो मेजरमेंट. तर 9.5 आपले मेजरमेंट आलेले आहे ते आपण घेणार आहेत. ते झाल्यानंतर आता आपण आर्महोलला शेप देणार आहेत. तर त्यासाठी 1 इंच आपल्याला वरती वाढून घ्यायचं आहे. तर आता आपण मागची पट्टी घेत आहे. तर ती आहे 2.5 इंचाची. तर आपण त्या 1.25 इंच म्हणजेच 6 रेषा वाढवायच्या आहेत. ती आपली 3.1 अशी येणार. आता आपण रेडी शोल्डर घेणार आहेत. तर आपले शोल्डर आहेत 2.5, त्यात आपण 1.25 इंच ॲड करणार म्हणजे 6 रेषा. आणि आता ते जॉईन करत करत जे आपण मागची पट्टी घेतलेली होती ना तिथे जॉईन करायची. जॉईन करून झाल्यानंतर मगाशी आपण मागची पट्टी म्हणून घेतलेली तर तिथे आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि त्याच्याने आपण गळ्याला शेप देऊ शकतो. तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही रेष जॉईन करून घ्या. अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आणि मी दाखवते त्या पद्धतीने शेप देऊ शकता. म्हणजे आपला गळा असा वर खाली नाही होत आणि एकदम परफेक्ट बसतो. आपल्याला असं उतरणार पण नाही. आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार आहेत. तर त्यासाठी मी पेपर घेतलेला आहे आणि आता सर्वप्रथम आपण पट्टीसाठी अर्धा इंचावर मार्क करून घेणार. त्यानंतर जिथे मार्क केला आहे तिथून आपण सरळ रेष मारणार. तर आता मी सांगते त्या पद्धतीने रेष मारा. ते झाल्यानंतर आपण आपले जे शोल्डर होते 4.7 इंच ते आपण घेणार. त्याच्यानंतर आर्महोल घेणार. तर आर्महोल आपला आहे 5 इंच. तर आता आपण आर्महोल सुद्धा घेणार आहेत आणि मार्क करून घेतलेला आहे आपण दोन्ही ठिकाणी. आणि मी इथे लिहिते कारण की आपल्याला समजलं पाहिजे आपण ती पट्टी कशासाठी सोडली ती. त्यासाठी मी उपयोग पट्टी म्हणून असं नाव लिहून ठेवलंय. ते झालं की जे आपण शोल्डर आणि आर्महोल साठी मार्क केलेले तिथून आपण रेष मारणार आर्महोलची इथून आणि वरतून शोल्डरची इथून सुद्धा रेष मारणार. म्हणजे असं बॉक्स तयार झाला पाहिजे. तर आपला असा बॉक्स तयार झालेला आहे. ते
झाल्यावर आता आपण फ्रेंच कर्व देणार. त्यासाठी आपण 1 इंच वरती वाढून घेणार आणि फ्रेंच कर्वने आता आपण आर्मोलला शेप देणार. त्यानंतर आता आपण टक्स पॉइंट घेणार. तर टक्स पॉइंट आपण घेतलेला आहे 9.5 इंच. तर तिथे आपण मार्क करून घेणार. तर तिथूनच आपण चेस्टचा 10वा भाग घेणार. तर आपली चेस्ट आहे 30, त्यात आपण डिवाइड 10 केलेला आहे. तर आपलं उत्तर आलेलं आहे 3. तर तिथून जे आपण टक्स पॉइंट घेतलेला ना तिथूनच 3 घ्यायचं. जिथे आपण मार्क केलं तिथून आपण सरळ रेष मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण घेणार आहे चेस्टचा 13वा भाग. तर आता बघूया आपण चेस्टचा 13वा भाग काय येत आहे. तर 30 हे आपली चेस्ट आहे भागिले 13. तर आलेलं आहे आपलं उत्तर 2.7 हा उत्तर आलेलं आहे. तर आता आपण समोर सुद्धा छातीचा 13वाच भाग घेतलेला आहे. त्यानंतर लगेच खालीच आपण खाली पिंचा घेणार आहोत सगळ्यांना सेम. त्याच्यावरती एक सरळ रेष मारणार. तिथे आपण चेस्टचा 13वा भाग घेणार आणि सगळे लाईन जॉईन करून घेणार सगळे पॉइंट. जे आपण माप घेतलेलं तिथून आपण जो छातीचा 13वा बघायला स्टार्टिंगला तिथून एक मार्क करणार आहे. तो शेप चौकोनी आला पाहिजे. आणि जो आपण छातीचा 10वा भाग घेतलेला तिथे एक मार्क करणार तिथून. तर मी करते तसं तुम्ही मार्क करून घ्या. हे इम्पॉर्टंट आहे. मेन हेच प्रिन्सेस साठी इम्पॉर्टंट. हे तुम्ही नीट बघा. तर हा शेप आला पाहिजे आणि तिथूनच लगेच सरळ रेष मारून घे. सरळ रेष मारून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण अर्धा इंच घ्यायचं आणि पॉइंट जोडून घ्यायचं. एक रेष मारायची. फ्रेंच कर्वने चेस्टचा 10वा भाग आलाय तिथून आणि आपल्या आर्महोलचा शेप दिला तिथून अशी शेप देणे. जसं मी शेप देते तसं तुम्ही पण द्या. जिथून आपला अर्धा इंच वाढवला आपण तिथून चेस्टचा 13वा भाग घ्यायचं. आपली चेस्ट आहे 30, तर 13वा भाग येतो 2.3. त्याच्यानंतर सरळ रेष मारून घेणे. त्याच्यानंतर फिटिंगसाठी चेस्टचा 4था भाग प्लस 2 इंच तिथे सरळ रेष मारून घेणे. त्याच्यानंतर पट्टीने क्रॉस लाईन मारून घेणे. थोडासा 0.5 इंच इथे वाढवणे प्रत्येकाला सेम.
त्याच्यानंतर आपली बॅक साईडची बाजू, फिटिंगची साईड अशी क्रॉस पद्धतीने लावून घेणे. त्याच्यानंतर अशी क्रॉस रेष मारून घेणे. आपले रेडी शोल्डर आहेत आणि त्यामध्ये 6 रेषा वाढवायच्या आहेत. जेवढा आपल्याला गला पाहिजे तेवढा आपण वाढवून घ्यायचा आहे. तिथून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला कुठला शेप पाहिजे गल्याला, पुढच्या गल्याला तसं शेप द्यायचा आहे.